यानंतर एक विशेष बातमी बघूया। ठाकरे बंधूंमधील वादामध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उडी घेतलेली आहे। उद्धव ठाकरेंनी मनसेच्या दिशेवरून राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावलेला आहे आणि त्यावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केली आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षात रविवारी घाटकोपरमधील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। यावेळी त्यांच्या हातावरती उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं। पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला हेतू आणि दिशा लागते असं विधान केलं। स्वागत करतो। तुम्ही कोणत्या पक्षात आले त्या पक्षाबद्दल मला बोलायचं नाही, पण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते, ती काहीच नाहीये। आणि अशा वेळेला मग तुमच्यासारखे कार्यकर्ते तिकडे बरोबर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ लागतो। आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलेला की शिवसेना एकच मानतो, पण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते, ती काहीच नाहीये। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं थेटपणे नाव घेतलं नाही, मात्र त्यांच्या निशाण्यावरती राज ठाकरे होते हे काही लपून राहिलं नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्या मित्राच्या मदतीला अर्थात राज ठाकरेंच्या मदतीला धावले। विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला होता। त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं राज ठाकरेंना काही मदत केली नव्हती, मात्र यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा हिशेब चुकता करण्याची संधी काही सोडली नाही। आता काही लोक म्हणतात काय दिशा आहे का, हेतू आहे का? आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा? जनतेने दशा दुर्दशा केली, आता दिशा पाहून काय फायदा? जे काही तुमच्यातले मित्रपक्ष आहेत, आता मला वाटतं काही लोकांनी बहिष्कार टाकलेला दिसतो इकडे। लोकभावनेची दिशा लोकांना वेळेच कळली असती, वारं कळलं असतं तर त्यांची ही दशा झाली नसती। शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। त्यात आता उद्धव ठाकरेंनी तेल ओतल्यामुळे उडालेला राजकीय वादाचा भडका पुढचे काही दिवस धगधगत राहणार हे नक्की। जनतेने दशा दुर्दशा केली, आता दिशा पाहून काय फायदा? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचं आज पहाटे पुण्यातून अपहरण झालेलं आहे। सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहण्यासाठी आहेत। आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते आणि घरापासून काही अंतरावरती जाताच 4 जणांनी त्यांना जबरदस्तीने एका 4चाकी वाहनामध्ये बसवलेलं आहे आणि अपहरण करून ते तिकडनं निघून गेलेत। सतीश वाघ हे शेतकरी आहेत। आमदार योगेश टिळेकर यांचे ते सख्खे मामा आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या मामाचं अपहरण करण्यात आल्यामुळे पुणे शहरामध्ये एकच खळबळ बघायला मिळते। हडपसर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गुन्हे शाखा आणि पोलिसांची पथकं या आरोपींचा सध्या शोध घेत आहेत। शबलवाडीला एक वाघ माणूसच्या नावाचा व्यक्ती आहे, त्यांना कोणीतरी 4 लोकांना किडनॅपिंग केलेले आहे असे आम्हाला माहिती प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने आम्ही सर्व बाजूने आम्ही तपास करत आहे। DB टीम, 5 DB टीम आणि क्राईमची टीम सर्व काम करत आहे। वरिष्ठ अधिकारी सर्व येऊन भेट दिलेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व शेजारी असणारे ग्रामीण भाग आहे, सोलापूर सर्वांना सुद्धा अलर्ट केलेले आहे। तिकडं पण काही गाडी वगैरेच्या माहिती मिळाल्या ते पण अलर्ट केलेले आहे।